नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रस्तावित कर्जमाफी योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येत्या महिनाभरामध्ये राज्य सरकारकडे सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या समितीच्या सदस्यांकडून अभिप्राय मागवण्याचं काम सुरू असून लवकरच अंतिम बैठकीमध्ये चर्चा करून अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता। या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। या कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी माजी सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे। समिती सध्या विविध घटकांचा अभ्यास करत असून सदस्यांकडून अभिप्राय गोळा करण्याचं काम सुरू आहे। येत्या काही दिवसांमध्येच बैठकीमध्ये या सर्व मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा होऊन अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे। कर्जमाफी देताना केवळ थकबाकीचा विचार न करता अनेक महत्त्वाच्या बाबींचाही विचार केला जाणार आहे। सहकार विभागाकडून विविध योजनांमधील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या, त्यांच्या नावावरती असलेली जमीन आणि त्या जमिनीचा वापर आणि उत्पादन या संबंधीची माहिती देखील मिळवण्याचं काम सुरू आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांद्वारे आर्थिक मदत मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचीही नोंद घेतली जाते। यामुळे एकाच शेतकऱ्याला अनेक योजनांचा लाभ मिळतोय का याचीही पडताळणी होणार आहे। त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आणि मदत मिळालेल्या शेतकऱ्यांचाही डेटा गोळा केला जातोय। साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आले। अशा शेतकऱ्यांना नियमित FRP मिळतीये का याचीही माहिती घेतली जाते। या घटकांच्या आधारे कर्जमाफीसाठी पात्रता आणि प्राधान्यक्रम निश्चित केला जाणार आहे। या सर्व प्रक्रियेनंतर तयार होणारा अहवाल राज्य सरकारकडे सादर झाल्यानंतर कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगानं होण्याची शक्यता आहे। योग्य निकषांवरती आधारित निर्णय घेतल्यास राज्यातील खऱ्या अर्थानं गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। तर मग मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी ही खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। कर्जमाफी करताना सरकार आता या गोष्टींचा देखील विचार करणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।